या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण महासंगम बघणार आहोत। आदित्य विचार करत बसलेला असतो तेवढ्यातच तेथे पारू येते। पारू म्हणते, आदित्य सर, माझा बा नेहमी सांगायचा, वादळ आलं की माणसाने नेहमी थांबावं, आडोसा घ्यावा आणि वादळ थांबलं की मग माणसाने निघावं। पण सर, आपल्या आयुष्यातली ही वादळ काही संपतच नाही आहेत। हे ऐकल्यानंतर आदित्य म्हणतो, पारू, आपण वादळाला एवढं शांत राहून उत्तर द्यायचं ना की त्या वादळाला सुद्धा आपला हेवा वाटला पाहिजे। पारू म्हणते, वेळ पण किती वाईट आहे, ही अशी वेळ ना जगातल्या कोणत्याच बाईवर यायला नको। त्यानंतर पारू आदित्यला म्हणते, सर, काल जेव्हा पोलीस तुम्हाला घेऊन जात होते ना तेव्हा माझी जी अवस्था झाली होती ना तीच अवस्था आज सावलीची झाली आहे। आदित्य पारूला म्हणतो, पारू, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? अगं, मी काहीही करून सारंगला या संकटातून बाहेर काढेन, बघच तू। आणि त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तरीही चालेल, पण मी त्याला बाहेर काढेन। पारू म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, परंतु एक सांगू, काल जेव्हा पोलीस तुम्हाला घेऊन जात होते ना तेव्हा मला असं वाटलं की मी आयुष्यभरासाठी तुम्हाला गमावून बसले। आदित्य म्हणतो, असं कसं घालवून बसले? आपलं नातं एवढं कमकुवत आहे का? जन्मोजन्मीचं आहे आपलं नातं, ते सहजासहजी तुटणार नाहीये असं। पारू म्हणते, ते काही नाही, तुम्ही मला एक वचन द्या, काही बी झालं तरी एक क्षण सुद्धा तुम्ही माझ्यापासून बाजूला नाही जाणार। दुसरीकडे सावली सारंगला भेटायला पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते। सावलीला बघून सारंग खूप खुश होतो। सारंग म्हणतो, सावली, तू इथे का आलीस? सारंग म्हणत असतो, माझी बायको। सावली, किती गोड आहेस तू। सावली मात्र खूप रडत असते। सारंग म्हणत असतो, का रडतेस? अगं नको रडूस, वेडी आहेस का सावली तू? आणि का आलीस तू इथे? सावली सारंगसाठी डबा घेऊन येते। सारंग म्हणतो, डबा घेऊन आलीस? अगं वेडे, तुरुंगात पण कोणी डबा आणतं का? अगं ऑफिसमध्ये देतेस ते ठीक आहे, अगं नको काळजी करूस तू, हे सगळे काळजी घेतात माझी। अगं मला काही नाही होणार, नको टेन्शन घेऊस, सगळी व्यवस्था आहे माझी इथे। सावली म्हणत असते, प्रत्यक्ष माझ्या विठुरायाने जरी मला सांगितलं ना तरीही त्याच्यावर मी नाही विश्वास ठेवणार। नका काळजी करू तुम्ही, मी आहे तुमच्यासोबत। सारंगच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं। दुसरीकडे चंद्रकांत ॲडव्होकेटला फोन करतो आणि घडलेला सर्व प्रकार त्या वकिलाला सांगत असतो, परंतु चंद्रकांतची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर तो वकील केस घ्यायला नकार देतो। चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असतो, मुंबई पुण्यातले सगळे वकील ट्राय करून झाले, कोणीही सारंगची केस घ्यायला तयार नाहीये। खरं सांगू तिलोत्तमा, आयुष्यात पहिल्यांदा एवढं हेल्पलेस वाटतंय, आणि तेही सारंगच्या बाबतीत असं व्हावं, खरंच। तेवढ्यातच तेथे अहिल्या येते। अहिल्या चंद्रकांतला म्हणते, भाऊजी, एक सांगू का? आता तुम्ही दोघंही या गोष्टीचा विचार नका करू, या सगळ्यातून मार्ग नक्कीच निघेल आणि मला खात्री आहे या गोष्टी, आणि मी आहेच ना तुमच्यासोबत। अहिल्या इकडे तिलोत्तमासाठी जेवण घेऊन आलेली असते, परंतु तिलोत्तमा जेवण नको सांगत असते, परंतु अहिल्या म्हणत असते, अगं 2 घास खाऊन घे। तिलोत्तमा आपल्या मोबाईलमध्ये सारखा सारंगचा फोटो बघत असते। दुसरीकडे सारंग सावलीला म्हणत असतो, अगं मी त्या व्यक्तीचा का खून करेन? अगं आपलं प्रोडक्ट वापरून कोणाचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी, आणि खून काय करेन सावली? पुढे सारंग म्हणतो, खूप उत्साहात मी त्या क्रीमचं नाव सावली ठेवलं होतं, सावली सनस्क्रीन। तुझ्या नावाला कलंक लावायचा नव्हता मला, तुझ्या साधेपणाचं अस्तित्व होतं त्यात, तुझ्या अस्तित्वाला मी न्याय नाही देऊ शकलो सावली, आय एम सॉरी। सावली म्हणते, कोणत्या अस्तित्वाबद्दल बोलताय तुम्ही? सारंग सरांच्या अस्तित्वाशिवाय या सावलीचं अस्तित्व काहीच नाही आहे। सावली आणि सारंग दोघेही रडत असतात। पारू इकडे आदित्यला म्हणत असते, आदित्य सर, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय, तुम्ही माझा श्वास आहे। यावर आदित्य म्हणतो, आणि तू माझा जीव आहेस। अगं पारू, मी तरी कसं जगू तुझ्याशिवाय? पुढे आदित्य म्हणतो, आता काहीही झालं तरी आपण एकत्र जगायचं आणि एकत्र मरायचं। एवढ्यातच पारू आदित्यच्या तोंडावर हात ठेवते आणि मानेनेच नाही असं म्हणते। त्यानंतर आदित्य पारूला जवळ घेतो। सावली इकडे सारंगसाठी पोलीस स्टेशनमध्ये डब्बा घेऊन आलेली असते आणि ती आपल्या हाताने सारंगला जेवण भरवत असते। दुसरीकडे अहिल्या सुद्धा तिलोत्तमाला 1 घास खाऊन घे असं म्हणत असते आणि स्वतःच्या हाताने तिलोत्तमाला घास भरवत असते। दुसरीकडे आदित्य सुद्धा एका वकिलाशी बोलत असतो। आदित्य म्हणत असतो, काहीही झालं तरी त्याला आजच्या आज बेल मिळायला हवी, नाहीतर उद्या सॅटर्डे, परवा संडे आहे, मग त्याला कस्टडीमध्येच राहावं लागेल। परंतु तो वकील म्हणतो, सगळं करेक्ट आहे तुमचं सर, परंतु काय आहे ना, माझी पहिलीच केस आहे। आदित्य म्हणत असतो की सर, तुम्ही कधी ना कधी प्रॅक्टिस केलीच असेल ना? यावर
तो ॲडव्होकेट म्हणतो केली आहे ना सर, परंतु डायरेक्ट खून म्हणजे आदित्य म्हणत असतो परंतु त्याने खून केलाच नाही आहे ना. आदित्य त्या वकिलाला खूप रिक्वेस्ट करत असतो. सारंगला इकडे कोर्टामध्ये घेऊन जात असतात, परंतु सगळे पत्रकार रस्त्यातच सारंगला अडवतात आणि खूप साऱ्या प्रश्नांची भडीमार करत असतात. परंतु इन्स्पेक्टर त्या पत्रकारांवर खूप जोरजोराने ओरडतो. त्यानंतर ते पत्रकार सर्व शांत होतात. दुसरीकडे सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात. तिलोत्तमा अहिल्याला म्हणत असते खूप भीती वाटते अगं. तिलोत्तमा म्हणत असते अगं माझा विश्वासच बसत नाही आहे की मी आज इथे कोर्टामध्ये बसले आहे आणि माझाच मुलगा माझ्यासमोर गुन्हेगार म्हणून उभा राहणार आहे. अहिल्या म्हणते तिलोत्तमा आपल्या सारंगने काहीही केलेलं नाही आहे आणि हे आपल्याला माहीत आहे ना. मग तू नको काळजी करूस, सगळं ठीक होणार आहे. पारू इकडे सावलीला म्हणत असते पांडुरंग तुझ्या पाठीशी आहे. सावली म्हणत असते हो माहिती आहे मला, आणि प्रत्यक्ष तो मला सारंग सरांच्या रूपात भेटलाय. मी त्यांना काहीच होऊ देणार नाही. त्यानंतर सारंगला कोर्टामध्ये आणलं जातं. तिलोत्तमा म्हणत असते सारंग काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर, तुला काहीही होणार नाही आहे, मी सांगते ना तुला. तिलोत्तमा म्हणत असते आम्ही वकिलाची व्यवस्था केली आहे हां. परंतु सारंग काहीही बोलत नसतो. त्यानंतर जज साहेब कोर्टामध्ये येतात. सर्वजण उठून उभे राहतात. त्यानंतर पारू इकडे सावलीला समजावत असते सावली तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. जज साहेब म्हणतात मोठ्या माणसाची केस असली की खूप गर्दी आणि सर्वसामान्य माणसाच्या केसला कोर्ट एकदम मोकळं असतं. असो, कोर्टाची आजची कारवाई सुरू करावी. जज म्हणतात स्वरा इनामदार यांच्यासाठी नेमलेला वकील कोण आहे. त्यानंतर एक वकील उभा राहतो आणि म्हणतो मी रुपेश किरकिरे, मीच माझ्या अशिलाला न्याय मिळवून देण्याचं पुण्यकर्म करणार आहे. माय लॉर्ड, माझी अशील स्वरा इनामदार हिचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे आणि त्यांना कायद्याने शिक्षाही मिळायलाच हवी. जज साहेबा म्हणतात आरोपीच्या वकिलांनी त्यांचे वकीलपत्र इथे दाखल करावं. आरोपीचे वकील म्हणत असतात तसंही ही केस ओपन अँड शट आहे. सर्व साक्षीदार सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात आहेत. आपण उगाचच वेळ आणि आपल्या देशाचा टॅक्स पेअरचा पैसा वाया घालवत आहोत. यावर जज साहेबा म्हणतात मान्य आहे, स्वतःची बाजू मांडण्याचा घटनेने अधिकार सर्वांना दिला आहे आणि त्याचं आपण पालन करूया का. यावर वकील साहेब हो असं म्हणतात. पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतात अगदी ब्रह्मदेव जरी आले तरीसुद्धा आपल्या घटनेचा अपमान नको व्हायला, नाही का. दुसरीकडे आदित्य फोन लावत असतो. पारू आदित्यला म्हणत असते आदित्य सर काय. यावर आदित्य म्हणतो फोनच उचलत नाही आहे तो. चंद्रकांत आदित्यला म्हणत असतो आदित्य काही प्रॉब्लेम झालाय का. सगळेजणच आदित्यला काय झालं असं विचारत असतात, परंतु आदित्य म्हणत असतो फोनच उचलत नाही आहेत. सगळेजणच खूप टेन्शनमध्ये असतात. पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणत असतात सगळे पुरावे आपल्या समोर आहेत, आरोपी आपल्या समोर आहे आणि त्याने केलेला मनुष्यवधाचा गुन्हा हा मोठा आहे. माझ्या अशील स्वरा इनामदार या स्त्री होत्या आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण त्यांना आणू शकत नाही, त्यांना जिवंत नाही करू शकत आहे. मात्र त्यांच्या खुन्याला शिक्षा देऊन त्यांच्या आत्म्याला शांती मात्र देऊ शकतो आणि जनमानसात या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. अशा खुन्याची बाजू घ्यायला कोण पुढे सरसावणार आहे. ही केस हारण्यासाठी कोण इथे येईल बरं. मला तर असं वाटतं की आपण न्यायदेवतेचा वेळ वाया न घालवता सरळ निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझा अशील स्वरा इनामदार यांचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे. एवढ्यातच तेथे सारंग मेहेंदळेची वकील येते आणि म्हणते होय, रूपम कॉस्मेटिकचे सर्वा सारंग मेहेंदळे यांनीच हा खून केलेला आहे आणि बरोबरच आहे तुमचं, खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी ना. असं म्हणत वकील आपलं वकीलपत्र जज साहेबांना देतात. तिलोत्तमा म्हणते या कोण आहेत, यांना याआधी कधीच नाही बघितलं आणि या असं का म्हणतायत खून सारंगनेच केलाय म्हणून. अहिल्या म्हणते तिलोत्तमा तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल, थांब तू. ॲडव्होकेट म्हणतात सॉरी माय लॉर्ड, मला यायला थोडा उशीर झाला. मी कालिंदी धर्माधिकारी सारंग मेहेंदळे यांचं वकीलपत्र मी घेतलंय, इथून पुढे त्यांची केस मी लढते. यावर चंद्रकांत आदित्यला म्हणतात आदित्य अरे या म्हणतायत वकीलपत्र मी घेतलंय परंतु या सारंगलाच खुनी ठरवतायत. आदित्य म्हणतो माहीत नाही. आदित्य म्हणतो मी जो वकील नेमला होता तो वेगळाच होता. स्वराचा वकील उठून उभा राहतो आणि म्हणतो कालिंदी भलत्याच धाडसी दिसताय, तुमच्या अशिलावर खुनाचा आरोप आहे, याची कल्पना आहे ना तुम्हाला. यावर कालिंदी म्हणतात माफ करा पब्लिक प्रॉसिक्युटर साहेब रुपेश किरकिरे सर,
जनरली आधी आपण आरोप समजून घेतो, केस समजून घेतो आणि मगच आपण केस घेतो ना? नाही नाही, हीच प्रोसिजर आहे ना? जज साहेब म्हणतात, तुमच्या अशिलावरती करण्यात आलेल्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सारंगचे ॲडव्होकेट म्हणतात, माय लॉर्ड, सरकारी वकील माझ्यापेक्षा खूप अनुभवी आणि ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी सारंगवरती जे काही आरोप लावलेले आहेत ते अगदी विचारपूर्वकच केलेले आहेत. त्यामुळे सारंग हाच खुनी आहे हे प्रथमदर्शनी सिद्ध होतं. स्वराचे वकील म्हणतात, अरे वा, मग तर प्रश्नच संपला. आरोपीचे वकीलच मान्य करतायत की त्यांचा अशील हा गुन्हेगार आहे. मी म्हणत नव्हतो माय लॉर्ड, ही एक ओपन अँड शट केस आहे. यावर सारंगचा वकील म्हणतात, एक मिनिट वकील साहेब, मी आतमध्ये येण्याआधीपासून तुम्ही खूप बोलताय. तुमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येतोय. थोडं मला पण बोलू द्या ना प्लीज. स्वराचे वकील म्हणतात, येस प्लीज. सारंगचा वकील म्हणतात, माय लॉर्ड, माझ्या अशिलावर जे काही आरोप लावलेले आहेत ते मला मान्य आहेत. हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. फक्त माझे ज्येष्ठ सहकारी वकील यांनी ते आरोप लावताना कुठले पुरावे समजून घेतले आहेत ते मला बघायचे आहेत. म्हणजे ते पुरावे एकदा सगळ्यांसमोर दाखवले तर बरं होईल नाही का? स्वराचे वकील म्हणतात, पण त्यांचे जबाब घेतलेले आहेत, साक्षीदार तपासलेले आहेत. त्या एरियातला चहावाला, टपरीवाला, वॉचमन आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो कंपाऊंडर, हे सगळे या प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार आहेत. सगळ्या पुराव्यानिशी अटक केली आहे तुमच्या अशिलाला. सारंगचा वकील म्हणतात, मला फक्त एक क्युरिओसिटी आहे की माझे जे सहकारी वकील आहेत यांनी कसं सिद्ध केलं असेल की सारंग हाच खुनी आहे. मला फक्त त्यांच्या साक्षीदारांची उलट तपासणी घ्यायची आहे माय लॉर्ड. त्यासाठी परवानगी द्यावी. स्वराचे वकील म्हणतात, पण तुम्हीच तर म्हणालात जबाब वाचून आलात म्हणून. मग पुन्हा साक्षी घेऊन तुम्ही कोर्टाचा वेळ का वाया घालवताय? यावर सारंगचा वकील म्हणतात, बरोबर आहे, पण काय आहे ना वकील साहेब, दोन्ही बाजू क्लिअर केल्याशिवाय मला रात्रीची झोप नाही येत. तुम्हाला येते का हो रात्रीची झोप? क्लॅरिटी नसेल तर? यावर स्वराचे वकील म्हणतात, त्याचा काय संबंध? आणि लागते मला झोप. मी सरकारी वकील आहे, मला झोप लागते. त्यानंतर जज साहेब म्हणतात, मिस कालिंदी, तुम्हाला परवानगी आहे. तुम्ही साक्षीदारांची उलट तपासणी करू शकता. सर्वात पहिल्यांदा वॉचमन मोरे यांना बोलवलं जातं. कालिंदी मोरे साहेबांना विचारतं, मोरे साहेब, आपलं वय किती आणि चष्मा कधीपासून लागला? मोरे म्हणतात, गेली 10-12 वर्ष. ॲडव्होकेट कालिंदी म्हणतात, मग रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला चष्म्यातून हे बरोबर दिसलं की सारंग यांनीच खून केला आणि तेथून ते पळून गेले? मोरे म्हणतात, काय आहे ना की जाताना सारंग सर खूप रागात गेले, त्यामुळे ते लक्षात राहिलं आणि परत येताना ते खूप घाबरलेल्या अवस्थेत धडपडत आले. ॲडव्होकेट कालिंदी म्हणतात, वा, तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे हां. जाताना रागारागाने आत गेलेला सारंग आणि येताना घाबरून बाहेर आलेला सारंग हे तुम्ही अगदी बरोबर लक्षात ठेवलंय. ॲडव्होकेट विचारतात, साधारण या गोष्टीसाठी त्यांना किती वेळ लागला? मोरे म्हणतात, 20 मिनिटं लागली असतील या गोष्टीला. ॲडव्होकेट म्हणतात, ती 20 मिनिटं तुम्ही तिथेच थांबला होता? पुढे ॲडव्होकेट कालिंदी म्हणतात, खरं सांगा, सारंग तेथून जाताना तुम्ही त्याचा चेहरा नीट पाहिला होता का? तुम्ही खोटं बोलताय असं नाही ना वाटत आहे तुम्हाला? पुढे मोरे म्हणतात, काय आहे ना, सारंग सर जाताना त्यांचे कपडे नीटनेटके होते, परंतु येताना त्यांचे कपडे रक्ताने भरलेले होते आणि या गडबडीमध्ये मला त्यांचा चेहरा नीटसा बघता आला नाही. मोरे म्हणतात, मॅडम, मला वाटलं ते सारंग साहेबच असतील म्हणून. ॲडव्होकेट कालिंदी मोरेंना म्हणतात, तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सारंगला खून करताना पाहिलंय का? यावर मोरे म्हणतात, नाही, परंतु जाताना ते खूप रागात गेले म्हणून मला तसं वाटलं. यावर कालिंदी जज साहेबांना म्हणते, जज साहेब, मोरे यांनी सारंगचा चेहरा पाहिलेला नाही आहे. सारंग रागामध्ये आत गेला म्हणून त्यांना असं वाटलं की सारंग यांनी खून केलेला आहे. त्यानंतर सारंगच्या विरोधात असलेले सर्व पुरावे आणि साक्षीदारांना ॲडव्होकेट कालिंदी या खोटं ठरवतात. ॲडव्होकेट कालिंदी लास्टला म्हणतात, वकील साहेब, तुम्ही जसं सांगता तसं स्वराने स्वतःच्या बचावासाठी सारंगवर हल्ला केला असेल तर सारंगने तो हल्ला कुठल्या हाताने झेलायला हवा? उजव्या की डाव्या? उजव्या, कारण सारंग रायटी आहे आणि जखम त्यांच्या डाव्या हाताला आहे. पुढे सरकारी वकील विचारत असतात, सारंग यांच्या हाताला झालेली जखम कसली आहे? यावर सारंगच्या वकील म्हणतात, सांगते ना, सारंग त्या दिवशी रागारागाने बिल्डिंगच्या बाहेर पडत होते. पायऱ्या उतरताना तिथल्या कुंडीला त्यांचा धक्का लागला, कुंडीचे तुकडे झाले आणि ते तुकडे बाजूला करताना सारंग यांच्या डाव्या हाताला जखम झालेली आहे. त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. एवढ्यातच जज साहेबा
ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात. जज साहेबा म्हणतात, सारंग मेहेंदळे यांच्या वकिलांनी सिद्ध केल्याप्रमाणे आतापर्यंत समोर आलेले साक्षीदार बाद झालेले आहेत. त्यामुळे सारंग मेहेंदळे यांच्या विरोधात सबळ पुरावे दिसून येत नाहीयेत. यावर सारंगच्या वकील म्हणतात, थँक्यू युअर ऑनर. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून कोर्टाने माझे अशील सारंग मेहेंदळे यांना जामीन मंजूर करावा अशी मी कोर्टाला विनंती करते. जज साहेबा म्हणतात, या सगळ्यावर फेरविचार करायला थोडा वेळ लागेल, कारण खून घडला त्यावेळी सारंग मेहेंदळे तेथे होते. सारंगच्या वकील म्हणतात, यस युअर ऑनर, परंतु म्हणून त्यांनी खून केला हे सिद्ध होत नाही. त्यांना जामीन तर मिळू शकतो ना? जज साहेबा म्हणतात, आजच्या दिवसासाठी कोर्टाचं काम स्थगित होत आहे. सारंग मेहेंदळे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी 2 दिवसानंतर होईल.